रमजानच्या पवित्र महिन्यात सौदी अरबमधून समोर आला एक असा व्हिडिओ जो पाहून संपूर्ण जग भावुक झालं आहे। एका गरीब मजुरासोबत सौदी शाही राजपुत्राने जे केलं ते पाहून तुमचंही मन भरून येईल। सौदी अरबमध्ये रमजान महिन्यात इफ्तारच्या वेळी घडलेला एक प्रसंग आज संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेत आहे। एका गरीब परदेशी मजुरासोबत सौदी शाही खानदानातील राजपुत्राने दाखवलेली माणुसकी आणि समतेची भावना पाहून प्रत्येकाचं मन भारावून गेलं आहे। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून लाखो लोकांच्या डोळ्यात पाणी आणणार आहे। घटना अशी की सौदी अरबमध्ये काम करणारा एक गरीब मजूर रोजा इफ्तार करण्यासाठी एका मोठ्या दस्तरखानावर येऊन बसतो। त्याला माहित नव्हतं की याच ठिकाणी काही वेळात सौदी शाही घराण्यातील एक राजपुत्र येऊन बसणार आहे। इफ्तारची वेळ जवळ येते, दस्तरखान सजलेला असतो आणि अचानक तिथे किंग अब्दुल्ला यांचे पुत्र शेख मशाल बिन अब्दुल्ला यांची आगमन होते। त्यांच्यासोबत अनेक उच्चपदस्थ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित असतात। हे पाहून तो गरीब मजूर घाबरतो। एवढ्या मोठ्या शख्सियत शेजारी बसल्याचं कळताच तो लाजत आणि भीत मागे सरकण्याचा प्रयत्न करतो। त्याला वाटतं की आपण चुकीच्या ठिकाणी येऊन बसलो आहोत, पण तेव्हाच घडतं असं काही जे पाहून संपूर्ण जग थक्क होतं। तो मजूर मागे सरकताच शेख त्याला थांबवतात आणि अत्यंत प्रेमाने सन्मानाने आपल्या शेजारी बसण्याचा इशारा करतात। मजुराच्या चेहऱ्यावर भीती आणि संकोच पाहून शेख यांच्या सोबत असलेले लोक त्याला हाताने पकडून आदराने त्या राजघराण्याच्या शेजारी बसवतात। यानंतर तो गरीब मजूर आणि सौदी राजपुत्र दोघेही एकाच दस्तरखानावर खांद्याला खांदा लावून एकत्र इफ्तार करतात। हा प्रसंग केवळ एक दृश्य नाही, तर तो इस्लाम धर्मातील समतेचा, बंधुत्वाचा आणि माणुसकीचा जिवंत संदेश आहे। या एका क्षणाने श्रीमंत आणि गरीब यांच्यात उभी राहिलेली भिंत कोसळली। पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या त्या महान उपदेशाची आठवण झाली। कोणालाही कोणावर श्रेष्ठत्व नाही, सर्व मानव समान आहेत। महलात राहणारा राजा आणि रस्त्यावर घाम गाळणारा मजूर जेव्हा ईश्वराच्या दस्तरखानावर बसतात तेव्हा ते दोघेही समान असतात। हाच या प्रसंगाचा खरा संदेश आहे। हा व्हिडिओ पाहून जगभरातील मुसलमानांचा अभिमानाने ऊर भरून आला आहे। रमजान महिन्यात माणुसकी, प्रेम, सन्मान आणि समतेचा हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे।